कंपनीचा इन्शुरन्स असताना स्वतःचा इन्शुरन्स का घेऊ? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. कंपनीचा इन्शुरन्स असताना सुद्धा स्वतःचा इन्शुरन्स घेणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण कंपनीचा इन्शुरन्स हा ग्रुप इन्शुरन्स असतो. तो तुम्हाला नंतर कंटिन्यू करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये को पेमेंट म्हणून एक ऑप्शन असतो, ज्यामुळे तुमचा पूर्ण क्लेम सेटल होत नाही, तर काही पैसे तुम्हाला भरावे लागतात आणि काही पैसे कंपनी भरते. तिसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा ती कंपनी सोडता किंवा त्या कंपनीचा काही प्रॉब्लेम झाला, तर तुम्ही त्यातून बाहेर पडता आणि तुम्हाला ती पॉलिसी डिस्कंटिन्यू करावी लागते. ऑफकोर्स तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे इन्शुरन्स मिळणार आहे, पण जो मधला वेळ आहे त्यामध्ये जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला काही झालं, तर तुम्ही इन्शुअर्ड नसता. कधी ना कधी आपण कंपनी सोडणार आहे, लाईफ टाईम तर आपण काम करणार नाही, अर्ली रिटायरमेंट आपण घेऊ शकतो. या केसमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही कंपनी सोडता आणि तुमचा इन्शुरन्स तिथे डिस्कंटिन्यू होतो, तुम्ही स्वतः इन्शुरन्स घ्यायला जाता, तेव्हा तुमचं एज वाढलेलं असतं, बऱ्याच वेळा काही डिसीजही चालू झालेले असतात. तेव्हा तुम्हाला जो हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो खूप जास्त येऊ शकतो. तुम्ही जेव्हा स्वतःचा इन्शुरन्स घेता, तेव्हा तुम्ही स्वतःला, तुमच्या फॅमिलीला कसा सुटेबल आहे, असा तुम्ही प्लॅन डिझाइन करून तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. सो कंपनीचा इन्शुरन्स असतानाही स्वतःचा इन्शुरन्स घेणं फार, फार, फार इम्पॉर्टंट आहे. तुमचेही असेच इन्शुरन्सबद्दल, फायनान्सबद्दल, म्युच्युअल फंडबद्दल काहीही प्रश्न असतील, तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.